राज्यात खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि जे महान क्रांतिकारक नेते आहेत त्यांच्यावरती बेताल वक्तव्यसुद्धा वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जी विधानसभा आहे याच्यामध्ये जे आपण बघतोय की त्याच्यामध्ये सुद्धा संविधानिक भाषा बोललं पाहिजे, पण याच्यामध्ये खरं तर चित्रा वाघ यांनी केलेलं वक्तव्याची पण चर्चा आहे. या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? ते काय बघा, महापुरुषांचा म्हणजे ते अशा फालतू लोकांबद्दल बोलून मी माझी जीभ खराब करून घेऊ इच्छित नाही. मला जे बोलायचं आहे ते माझं बोलून झालं आहे. मी सांगितलं की ज्यांना शील, इमान, चारित्र्य या गोष्टीच कळत नाही त्यांच्यावर मला काहीच बोलायचं नाही आहे. मुद्दा हा आहे की महापुरुषांचा अवमान करणारी जी मंडळी आहेत ह्यांना तात्पुरतं ते गोंगाट करून उपयोग नाही. म्हणजे आज प्रसाद लाड फार ओरडून ओरडून कलम सांगत होते, हे कलम लावा, ते कलम लावा, असं करा, तसं करा. छत्रपती शिवरायांचा अवमान होताना ती कलम आठवली नाही प्रसाद लाडांना? हे काय आहे, कशाचं द्योतक आहे? तुम्हाला ती कलम तेव्हा अजिबात आठवत नाही. हे काय आहे नेमकं? याचा स्पष्ट अर्थ हा आहे की भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे महापुरुष मोडीत काढायचे आहे आणि त्यांना हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी हे संघाचे नवे आयकॉन जे आहेत ते या मातीत प्रस्थापित करायचे आहेत. आणि त्यासाठी जाणीवपूर्वक वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून बोलून ते त्या संवेदना बोथट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात जर खरंच यांची इच्छा असेल तर भगतसिंग कोश्यारीच्या वेळेला निंदाव्यंजक ठराव तरी साधा का मांडला नाही? सुधांशू त्रिवेदीला तुम्ही का सोडून दिलं? मंगलप्रभात लोढाला तुम्ही का सोडून दिलं? तेव्हा एक सीओ होता, आय थिंक तो छिंदम नावाचा, त्याला तुम्ही का सोडून दिलं? श्रीपाद छिंदमला. आत्ता तुम्ही श्रीकांत भारतीयला सोडून दिलं. हे सगळं जर गणितं बघितली आणि सगळीच्या सगळी लोकं नेमकी भाजपचीच कशी असतात हा पण पुन्हा प्रश्न आहे. तर खरंच महापुरुषांचा सन्मान राखायचा असेल तर विधिमंडळामध्ये या संबंधाने एक काटेकोर कायदा व्हायला हवा आणि तो काटेकोर कायदा हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. महापुरुषांचा, राष्ट्रीय स्मारकांचा, प्रतीकांचा, चिन्हांचा सन्मान करणं हा विषय जो भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे तो विषय आता त्या मार्गदर्शक तत्वातनं बाहेर काढून त्याच्यावर कायदा करण्याची जास्त गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.